Okay, so welcome back to this PYQ series. So we have till now completed polity and we have just started geography. Okay, geography, environment, we have started it combined. So yesterday we have seen 2019 paper, today we'll start with 2020. Okay, but since yesterday we had problem with our system, so just for quick revision, आपण कालच्या पेपरमध्ये थोडेसे बाउंड्रीज बघितल्या होत्या, काही सीजच्या, काही कंट्रीजच्या वगैरे. फॉर एक्झाम्पल इन दिस मॅप यू कॅन सी, कालच्या पेपरमध्ये एक एड्रियाटिक ओशन, एड्रियाटिक सी नावाचा एक होता, माहिती आहे. सो मी एक एक्झाम्पल देतो, बाकी तुम्हालाच करायचं आहे. आता समजा क्वेश्चन एड्रियाटिक सी बद्दल विचारला होता की कोणती कंट्री एड्रियाटिक सीला जॉईन होते किंवा बाउंड्री बद्दल विचारलं होतं एड्रियाटिक सीच्या. सो दिस इज एड्रियाटिक सी, लाइज इन सदर्न युरोप. ठीक आहे, दिस इज युरोप, लाइज इन सदर्न युरोप. एड्रियाटिक सी कनेक्ट्स विथ मेडिटेरेनियन सी, दिस इज मेडिटेरेनियन सी. मेडिटेरेनियन सी कनेक्ट्स विथ अटलांटिक ओशन. ठीक आहे, सो एड्रियाटिक सी नथिंग बट इंटिरियर वॉटर्स ऑफ अटलांटिक ओशन. काय झालं नाही सुरू? So if you can see here, Adriatic Sea borders Italy, this is Slovenia, Croatia, this is Bosnia Herzegovina, this is Montenegro, Albania. तर कालच्या पेपरमध्ये बहुतेक ठीक आहे, तो कालच्या पेपर बघा तुम्ही, असं बघायचं आहे म्हणजे आपल्याला प्रत्येक कंट्री तुम्हाला काय काय बॉर्डर करत आहे बेसिकली सीला. फॉर एक्झाम्पल हे ॲड्रियाटिक झाला, हा ब्लॅक सी झाला, कॅस्पियन सी झाला. हे 2019 मध्ये सगळं विचारलं होतं, आपण काल बघितलं. दिस इज कॅस्पियन सी इन एशिया, दिस इज ब्लॅक सी, दिस इज मेडिटेरेनियन सी, दिस इज बाल्टिक सी. सो यू नीड टू नो बाउंड्रीज ऑफ ऑल सच सीज, इंटेरियर सीज. ठीक आहे, ठीक आहे. अजून काही आलं तर आपण बघू आजच्या पेपरमध्ये. सो विल स्टार्ट विथ 2020 पेपर. फर्स्ट क्वेश्चन, which of the following are the reasons factors for exposure to benzene pollution? हा एन्व्हायरमेंटचा क्वेश्चन आहे. आता बेन्झिन पोल्युशन तुम्हाला माहीत पाहिजे, बेन्झिन ॲक्च्युअल एमिटर कोण आहे. सो मोस्ट म्हणजे जे माहीत असेल लोकांना, दॅट इज सिगरेट, टोबॅको स्मोकिंग इज हायली बेन्झिन पोल्युटेड. ठीक आहे, सो 2 असायलाच पाहिजे आन्सरमध्ये. तर तिन्ही ऑप्शनमध्ये 2 आहे. ऑटोमोबाईल एक्झॉस्ट ऑल्सो कंटेन्स बेन्झिन, वूड बर्निंग ऑल्सो कंटेन्स बेन्झिन. सो आन्सर इज 1, 2 and 3. वॉर्निश वूड फर्निचर किंवा प्लास्टिक मटेरियल्स बेन्झिन यू विल नॉट जनरेट. ठीक आहे, सो दिस इज फॅक्च्युअल क्वेश्चन, यू नीड टू नो दिस, अदरवाइज यू कॅनॉट सॉल्व. सो दिस नॉट मच इन इट. ओके, नेक्स्ट. कन्सिडर द फॉलोइंग रिव्हर्स अँड व्हॉट दे फ्लो इन टू. म्हणजे त्यांचं माउथ कुठे उघडत आहे, कोणत्या सीमध्ये. यातली कोणती नदी ऐकलेली आहे, ऐकली आहे कधी? एकही नाही. थेम्स ऐकली असेल, नाही. झंबीजी ऐकली आहे, अच्छा ठीक आहे. सो मेकॉन्ग रिवर, सो दे आर आस्किंग इफ इट इज फ्लो इन टू अंदमान सी और नॉट. अंदमान सी कुठे आहे? हां हां, अंदमान निकोबारच्या मेकॉन्ग, थेम्स, वोल्गा, झंबेजी. ठीक आहे, आता बघा मॅपमध्ये मेकॉन्ग रिवर स्टार्ट्स फ्रॉम चायना. It flows through Myanmar, Laos, Thailand, Cambodia, Vietnam and into South China Sea. तिथे ऑप्शन आहे अंदमान सी. इट इज नॉट अंदमान सी. अंदमान सी इकडे आहे, मेकॉन्ग रिवर इकडे फ्लो होत आहे. ठीक आहे, सो यू नीड टू नो मेजर रिव्हर्स ऑल्सो. सो चायना, म्यानमार, थायलँड, कंबोडिया, व्हिएतनाम अँड दिस इज साऊथ चायना सी. साऊथ चायना सी प्रत्येक वेळी न्यूजमध्ये राहतोच हा जवळपास. ठीक आहे, प्रत्येक महिन्यात एकदा न्यूज असते याच्याबद्दल. सो दिस इज मेकॉन्ग. दुसरी कोणती रिव्हर होती? झंबेजी रिव्हर होती. झंबेजी रिव्हर इज इन आफ्रिका, आफ्रिकन कॉन्टिनेंट. सो इट्स जनरली स्टार्ट्स फ्रॉम झाम्बिया, इट विल गो इन टू नमिबिया, बोत्सवाना, झिम्बाब्वे, मोझाम्बिक अँड व्हॉट इज दिस, इंडियन ओशन. ठीक आहे, सो झंबेजी इन इंडियन ओशन. यू नो मेकॉन्ग इज इन साऊथ चायना सी. अजून एक कुठे रिव्हर होती? वोल्गा होती. वोल्गा डायरेक्टली स्टार्ट्स फ्रॉम रशिया
अँड एंड्स इन टू ब्लॅक सी, डायरेक्टली ब्लॅक सी. त्याच्यात दुसरा कोणता कंट्री वोल्गा बहुतेक कझाकिस्तानमधून येते. ओके, सो सॉरी कॅस्पियन सी वाटते वोल्गा. कोणती कंट्री होती? थेम्स. थेम्स इज इन लंडन, UK. स्टार्ट्स फ्रॉम हिअर समवेअर अँड एंड्स हिअर इन नॉर्थन सी, नॉर्थ सी. हा आयरिश सी आहे. ऑप्शनमध्ये तुम्हाला आयरिश सी देऊन आहे. आन्सर आहे नॉर्थ सी. ठीक आहे, तर बघा मेकॉंग अंदमान सी रॉंग, दिस गोज इन टू साऊथ चायना सी. थेम्स आयरिश सी रॉंग, गोज इन टू नॉर्थ सी. वोल्गा कॅस्पियन सी, वोल्गा इज कॅस्पियन सी. ओके, विच ऑफ द फॉलोइंग आर करेक्टली मॅच म्हटलं आहे ना. वोल्गा इज कॅस्पियन सी. So this is Caspian Sea. Volga starts somewhere here in Russia, Kazakhstan and Caspian Sea. दोनच कंट्रीमधून वोल्गा पास होते. ठीक आहे, सो थर्ड इज राईट. झंबेजी इंडियन ओशन. झंबेजी इंडियन ओशन तिथं म्हटलं जाऊन मगाशी. साऊथ आफ्रिकेमधून कुठे आली ती? ही तुम्हाला इंडियन ओशन माहिती पाहिजे की ओशन्स कुठे आहे सगळे. ठीक आहे, झंबेजी रिव्हर गोज हिअर इन इंडियन ओशन, अशी फिरून इंडियन ओशनमध्ये येते परत. सो 3 and 4. With regards to Indian elephants, the leader of an elephant group is a female. आता you need to know this. Leader, whether it is led by a female or a male. So this is right, it is led by a female. Maximum gestation period can be 22 months. Gestation period म्हणजे हां, so for human it is nearly 9 months, for elephant it is 22 months. So 1 and 2 are right. Answer is A, दूसरा ऑप्शंस नहीं है. ठीक है, so you need not to know other things. Among the states in India, highest population is in Kerala. This is wrong statement. Highest population Karnataka. Elephants. Elephant can normally go on calving till the age of 40 years only. माहीत नाही. ठीक आहे, पण त्याला काही संबंधच नाही. आन्सर इज A, 1 and 2. So which one of the following protected areas are located in Kaveri Basin? So we have seen Kaveri Basin yesterday. Kaveri Basin कोणत्या स्टेट्समधून? कावेरी कुठून जाते? कुठून? कर्नाटक आणि तमिळनाडू. सो बेसिकली कावेरी स्टार्ट समवेअर फ्रॉम हिअर अँड गोज इन तमिळनाडू अँड इन बे ऑफ बेंगाल. तिथे काय विचारलं आहे? कोणते वाईल्ड लाईफ सँच्युरीज काहीतरी विचारलं तिथे. हां, विच ऑफ द प्रोटेक्टेड एरियाज, म्हणजे नॅशनल पार्क किंवा टायगर सँच्युरीज आर विद इन द कावेरी बेसिन. सो नगर होल हे कुठे आहे? कर्नाटकमध्येच आहे. पापीकोंडा इज इन, यू नीड टू नो लोकेशन्स आता, आहे ना, त्याच्याशिवाय सॉल्व नाही होणार. नगर होल इज इन कर्नाटका. पापीकोंडा इज इन आंध्र प्रदेश. सत्यमंगलम इज इन तमिळनाडू. वायनाड इज इन केरला. आता सांगा आन्सर. आता मी तुम्हाला हे सांगितलं, आन्सर सांगा आता. कावेरी फ्लोज फ्रॉम कर्नाटका टू तमिळनाडू. ठीक आहे, आणि दीज आर द लोकेशन्स. कर्नाटका, पापीकोंडा इज आंध्र प्रदेश. ठीक आहे, हे तर रॉंगच झालं. ठीक आहे, आंध्र प्रदेशमधून फ्लोज होत नाही रिव्हरती, तर कावेरी बेसिनमध्ये ती येतच नाही. आन्सर इज 1, 3 and 4. केरळातही कावेरी जात नाही. ठीक आहे, पण कावेरी बेसिन इज इन केरला. बेसिन आणि रिव्हरमध्ये फरक माहिती आहे तुम्हाला? व्हॉट इज बेसिन अँड व्हॉट इज रिव्हर? आता मी तुम्हाला काल सांगितलं होतं कावेरी बेसिन. ठीक आहे, समजा ही बॉर्डर आहे. हिअर इट इज कर्नाटका, हे तमिळनाडू आहे. केरला समवेअर हिअर आहे. ठीक आहे, आता ही जी रिव्हर आहे कावेरी, ही एक रिव्हर ठीक आहे, ही फक्त कर्नाटका आणि तमिळनाडूमधूनच चालली आहे. पण याच्या ज्या ट्रिब्युटरीज आहेत, फॉर एक्झाम्पल कबानी आहे, अजून एक इथून अमरावती वगैरे, दीज ओरिजिनेट फ्रॉम केरला. द बेसिन इज इन केरला ऑल्सो. सम पार्ट ऑफ बेसिन इज इन आंध्र प्रदेश ऑल्सो. पण पापीकोंडा थोडंसं दूर आहे, म्हणून आंध्र प्रदेश इज नॉट द आन्सर. आन्सर कॅन बी फ्रॉम वायनाड ऑल्सो. ठीक आहे, तो वायनाड तिथे इज इन केरला, बट सिन्स कावेरी बेसिन ऑल्सो लाइज इन केरला, आन्सर इज 1, 3 and 4. वायनाड पण येईल. ठीक आहे, दिस इज अ फेमस सेंचुरी, वायनाड सेंचुरी इन केरला.
तुम्हाला नॅशनल पार्क, वाईल्ड लाईफ सँच्युरीज हे सगळं माहीतच पाहिजे, कुठे काय आहे, ठीक आहे ना. मग तिथून कोणती रिव्हर चालली आहे, ते कोणत्या फॉरेस्टमध्ये आहे, डेसिडियस फॉरेस्टमध्ये आहे, एव्हरग्रीन फॉरेस्टमध्ये आहे, एखादी मेजर ॲनिमल तिथे कोणता आहे, या सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे. विथ रेफरन्स टू इंडियाज बायोडायव्हर्सिटी, सेलॉन फ्रॉगमाउथ, कॉपरस्मिथ बार्बेट, ग्रे चिन्नेट मिनिमेट, व्हाईट थ्रोटेड रेड स्टार टार्ट. हे अगेन अ फॅक्च्युअल क्वेश्चन. दीज ऑल आर बर्ड्स, ठीक आहे. फक्त हे फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, यात काही करू शकत नाही आपण. विच वन ऑफ द फॉलोइंग प्रोटेक्टेड एरियाज इज वेल नोन फॉर द कन्झर्वेशन ऑफ सब स्पेशीज ऑफ द इंडियन स्वॅम्प डिअर, बारासिंगा. इट्स अ टाईप ऑफ डिअर, बारासिंगा माहीत आहे तुम्हाला. दॅट थ्राइव्स वेल ऑन द हार्ड ग्राउंड. आता काय म्हटलं आहे, कोणत्या प्रोटेक्टेड एरियामध्ये बारासिंगा आहे. आता बारासिंगा कुठे असतो हे मला माहीत पाहिजे. बारासिंगा इज अ स्टेट ॲनिमल ऑफ 2 स्टेट्स, उत्तर प्रदेश अँड मध्य प्रदेश. सो यू विल फाइंड बारासिंगा इन UP, MP, सम पार्ट ऑफ राजस्थान अँड इवन इन सम पार्ट ऑफ बिहार ऑल्सो, ठीक आहे. आता तुम्हाला हे यातलं आणायचं आहे की यातला आता कोणता पार्क कुठे आहे. वेअर इज कान्हा नॅशनल पार्क, MP मध्ये आहे. आन्सर इज आहे, ठीक आहे. मानस हे कुठे आहे, हां नॉर्थ ईस्ट आसाम. मधुमलाई खाली आहे, तामिळनाडू केरला बॉर्डर. दिस इज इन साऊथ, आय एम नॉट शुअर अबाउट दिस लोकेशन. ताल चप्पर इज इन राजस्थान. कर्नाटकात आहे का की तामिळनाडूमध्ये आहे? तामिळनाडूमध्ये आहे. तामिळनाडू केरला बॉर्डरवर असेल मग, ठीक आहे. ताल चप्पर इज इन राजस्थान. स्टेट ॲनिमल ऑफ MP, आन्सर इज A, कान्हा नॅशनल पार्क, ठीक आहे. स्टील स्लॅग कॅन बी मटेरियल फॉर विच ऑफ द फॉलोइंग. स्टील स्लॅग म्हणजे जे स्टील फॅक्टरीजमधून जो स्लॅग निघाला आहे, जो वेस्ट प्रोडक्ट निघाला आहे, दॅट कॅन बी युज्ड इन वॉट, कन्स्ट्रक्शन ऑफ बेस रोड. अंदाज आला होता मी, होऊ शकतं का तो स्लॅग यूज रोडमध्ये, यूज होऊ शकतो. काय त्यात इम्प्रूव्हमेंट ऑफ ॲग्रिकल्चर सॉईल, त्यातही होऊ शकतो. इट कंटेन्स मिनरल्स. प्रोडक्शन ऑफ सिमेंट, येस, ऑल ऑफ द अबव, ठीक आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग आर द मोस्ट लाईकली प्लेसेस टू फाइंड द मस्क डिअर इन नॅचरल हॅबिटॅट. आता मस्क डिअर काय आहे हे माहीत पाहिजे आपल्याला. मस्क डिअर इज अ डिअर विच यू विल फाइंड इन हायर अल्टिट्यूड्स, हायर लॅटिट्यूड्स, ठीक आहे, इन हिमालयन रिजन्स, ठीक आहे, नॉट एनिवेअर एल्स. सो आता तुम्हाला म्हणजे मस्क डिअर त्यांनी एक दिलेला आहे, तुम्हाला हे सांगायचं आहे की यातले कोणते वाईल्ड लाईफ सँच्युरी पार्क जे आहे ते हिमालयन रिजन्समध्ये आहे, हेच आयडेंटिफाय करायचं आपल्याला. अगेन मानस, मानस किती वेळा येत आहे, काल 1-2दा आला, आता पुन्हा आला. तो नॉर्थ ईस्टमधले जे वाईल्ड लाईफ सँच्युरी पार्क्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहे. आसाम तर हे तर गेलं, काय केलं मग चौथं गेलं. आन्सर इज बिटवीन A and B. किशनपूर इज इन UP, हे पण गेलं, ठीक आहे. आन्सर इज 1 and 2. अस्कोट वाईल्ड लाईफ सँच्युरी दिस आणि गंगोत्री हे तर उत्तराखंडमध्ये आहे. दिस इज आय थिंक इन हिमाचल प्रदेश और जम्मू काश्मीर. ॲक्च्युली अस्कोट वाईल्ड लाईफ सँच्युरीचं नावच आहे अस्कोट मस्क डिअर सँच्युरी. तर हा बहुतेक न्यूजमध्ये असेल तेव्हा म्हणून आलं असेल, सांगता येईल. आन्सर इज 1 and 2. रुरल रोड कन्स्ट्रक्शन, द यूज ऑफ विच ऑफ द फॉलोइंग प्रिफर्ड फॉर इन्शुरिंग एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. आताच बघितलं कॉपर स्लॅग यूज, स्टील स्लॅग यूज करू शकतो, कॉपर स्लॅग यूज करू शकतो, ठीक आहे. जिओ टेक्सटाइल्स, यू नो व्हॉट आर जिओ टेक्सटाइल्स. दिस इज जिओ इंजिनिअरिंग मटेरियल विच इज यूज्ड इन वेरियस कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज, ठीक आहे. इट इज एन्व्हायरमेंटली सस्टेनेबल मटेरियल, ठीक आहे. सो 1 and 3 आर ऑल्सो देअर. सो 1 and 3 एकच ऑप्शनमध्ये आपला ऑप्शन इज A. पोर्टलँड सिमेंट इज रॉंग. कोल्ड मिस्ट ॲस्फाल्ट टेक्नॉलॉजी आणि हॉट मिस्ट ॲस्फाल्ट टेक्नॉलॉजी. व्हॉट इज ॲस्फाल्ट? डांबर, त्यालाच ॲस्फाल्ट म्हणते. काय गरम करतात ते ड्रमवर आणि ते रोडवर टाकतात. दॅट इज नॉट एन्व्हायरमेंटली सस्टेनेबल. एन्व्हायरमेंटली सस्टेनेबल इज कोल्ड मिक्स ॲस्फाल्ट, नॉट हॉट, ठीक आहे. तर यात एक अजून लॉजिक लागू शकलं असतं की कोल्ड आणि हॉट यापैकी एकच एन्व्हायरमेंटली सस्टेनेबल राहील, तर दोन्ही ऑप्शन एकाच याच्यात असणार नाही, ठीक आहे. तर 2 and 4 एकाच असणार नाही, 2 and 4 याच्या, तर B ऑप्शन असं एलिमिनेट झालं, ठीक आहे. सो आन्सर इज कॉपर स्लॅग, कोल्ड अँड जिओ टेक्सटाईल.
कोल ॲश कंटेन्स आर्सेनिक, लेड अँड मर्क्युरी. येस, यू कॅन अज्युम इट कंटेन्स. ठीक आहे, त्यात काही खूप मोठं डोकं लावायची गरज नाही आहे. कोल फायर पॉवर प्लांट्स रिलीज सल्फर डायऑक्साइड, ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन इंटू कंटेंट इज ऑब्झर्व इन इंडियन कोल. हां, हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. ह्या गोष्टी तुम्ही एक एज्युकेटेड गेस करू शकता, पण ही गोष्ट माहीत असायला पाहिजे. हाय ॲश कंटेंट ऑब्झर्व इन इंडियन कोल. इंडियन कोल इज नॉट अ प्युअर कोल. इट हॅज हाय इम्प्युरिटी. फॉर प्युअर कोल वी आर डिपेंडंट ऑन इम्पोर्ट्स. ठीक आहे, प्युअर जे कोक म्हणतो आपण ज्याला, दॅट इज इम्पोर्टेड फ्रॉम चायना, ऑस्ट्रेलिया वगैरे. ठीक आहे, बट इन इंडिया हाय ॲश कंटेंट म्हणजे काय, इम्प्युअर कोल आहे. सो दिस इज ऑल्सो राईट. आन्सर इज 1, 2 and 3. सगळे एन्व्हायरमेंटच क्वेश्चन आहे. बायोचार. व्हॉट इज बायोचार? इफ यू बर्न बायोमास, तर जे काही सॉलिड उरेल खाली, दॅट इज अ बायोचार अँड इट इज एन्व्हायरमेंटली सस्टेनेबल. इट कॅन बी यूज्ड विदाउट अफेक्टिंग द एन्व्हायरमेंट. सो बायोचार कॅन बी यूज्ड एज अ पार्ट ऑफ ग्रोइंग medium in vertical farming. Yes, biochar is a part of the growing medium. It promotes growth of nitrogen fixing microorganism. Yes, because it's environmentally sustainable. Nitrogen fixing पण करू शकतो तो. Biochar is a part of growing medium. It enables the growing medium to retain water for longer time. So basically जे पण पॉझिटिव्ह गोष्टी आहे, you can always say it as yes. आता समजा बायोचार इज एन्व्हायरमेंटली सस्टेनेबल, गुड. सो एखादी जर निगेटिव्ह स्टेटमेंट आलं, यू कॅन ऑटोमॅटिकली कॅन्सल इट. बट सगळ्यात पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे, गो फॉर ऑल ऑफ द बो. पण फॉर दॅट यू शुड नो व्हॉट इज बायोचार, नाही तर नाही होणार. If a particular plant species is placed under Schedule 6 of Wildlife Protection Act, what is the implication? आता तुम्हाला वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट माहिती आहे? कधी ऐकलाय? नसेल ऐकलाय? सो वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972, इट हॅज 6 शेड्यूल्स. ठीक आहे, पहिला फॉर ॲनिमल्स, हायली प्रोटेक्टेड ॲनिमल्स, यू कॅनॉट हंट देम. ठीक आहे. सेकंड इज ऑल्सो अ बिट लेस प्रोटेक्टेड दॅन दीज वन. थर्ड अँड फोर्थ अगेन दीज आर ऑल्सो ॲनिमल्स विच यू विल हॅव जस्ट अ पेनल्टी टू हंट देम. ठीक आहे, म्हणजे ह्या बेसिकली प्रोटेक्शन लेवल कमी होत चालली. याच्यात ॲनिमल्स आहे सगळे, सगळ्यात हायेस्ट प्रायोरिटी आहे. फॉर एक्झाम्पल टायगर विल बी इन शेड्यूल 1, यू कॅनॉट हंट टायगर. ठीक आहे ना, तर तसं तसं कमी होत जाईल. फिफ्थ, दीज आर वर्मिन स्पेसीज. वर्मिन म्हणजे यू कॅन किल देम. ठीक आहे, गोट, चिकन वगैरे सगळं वर्मिन स्पेसीज आहे, यू कॅन किल देम. आणि सिक्स्थ इज प्रोटेक्टेड प्लांट स्पेसीज. ओनली सिक्स्थ इज प्रोटेक्टेड प्लांट स्पेसीज. ठीक आहे. आता क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे? शेड्यूल 6 ऑफ वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट, व्हॉट इज द इम्प्लिकेशन? अ लायसन्स इज रिक्वायर्ड टू कल्टिवेट दॅट प्लांट. Such a plant cannot be cultivated under any circumstances. It is genetically modified crop plant. Such a plant is invasive and harmful to ecosystem. So answer is A. Now this you need to know. Let me check. 81 A. Yes, 81 is A. Any circumstances मध्ये कल्टिवेट करू शकत नाही. एक्स्ट्रीम स्टेटमेंट झालं, यू कॅन ऑटोमॅटिक कॅन्सल इट. GM क्रॉपबद्दल काही नाही आहे. प्लांट इज इन्व्हेजिव्ह, हार्मफुल, इट मे बी, इट मे नॉट बी. ठीक आहे, जरूरी नाही आहे. यू नीड अ लायसन्स. आता हा क्वेश्चन शेड्यूल 6 वाला जो क्वेश्चन आहे याच्यात, शेड्यूल 6 ऑफ वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट, दिस क्वेश्चन हॅज बिकम रिडंडंट नाउ बिकॉज दॅट वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट हॅज बीन अमेंडेड. आता अमेंड झालं आहे. आता देर आर नो मोर 6 शेड्यूल्स, देर आर ओनली 4 शेड्यूल्स, 1, 2, 3 and 4. 3 फॉर animals and 1 for plants. So we will not go into details. But now this question is redundant. Schedule 6 राहिलाच नाही आता, only 4 schedules. So what are the advantages of zero tillage agriculture? What is zero tillage agriculture? म्हणजे तुम्ही फील्डला प्लोईंगच करत नाही, फारच कमी तुम्ही डिस्टर्ब करताय त्या फील्डला. विदाउट डिस्टर्बिंग, व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस? झिरो टिलेज, मिनिमम डिस्टर्बन्स. सोईंग ऑफ इट इज पॉसिबल विदाउट बर्निंग द रेसिड्यू ऑफ प्रिवियस क्रॉप. आता हे अगेन एन्व्हायरमेंटली सस्टेनेबल गुड प्रॅक्टिस. इट विल नॉट रिलीज मिथेन अँड एव्हरीथिंग फ्रॉम द सॉइल. ठीक आहे. सो इफ इट इज एन्व्हायरमेंटली गुड प्रॅक्टिस, ऑल द पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स यू से दे आर ऑल राईट. ठीक आहे.
So sowing of wheat is possible, okay, possible. Without the need of nursery of rice sapling, direct planting of paddy seeds in the wet soil is possible, possible. Carbon sequestration in the soil is possible, possible. What is carbon sequestration? Absorption of carbon from the atmosphere is carbon sequestration, ठीक है? So carbon can be sequestered by water, ocean, then carbon can be sequestered by forest and also biomass. So answer is 1, 2, 3. आता अगेन तुम्हाला हे फक्त आयडेंटिफाय करायचं की ही जे काही दिलेलं आहे एन्व्हायरमेंटली किती सुटेबल आहे. जर सुटेबल असेल सो यू कॅन गो ऑल द पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स आर राईट. यू नीड नॉट टू नो इच अँड एव्हरीथिंग. आणि परत सांगतो मी 100 पैकी तुमच्या ज्या चौकटीत बसतील ते हार्डली 30-35 क्वेश्चन्स असतील जे तुम्हाला वाटतं की 90% माझा आन्सर करेक्ट आहे. बाकीचे यू हॅव टू गिव्ह अन एज्युकेटेड गेस वर्कच चालणार आहे. ठीक आहे ना. हार्डली 30-35 क्वेश्चन तुम्हाला भेटतील जे हे बरोबर आहे असं तुम्हाला वाटेल. 90% आपला ठीक आहे क्वेश्चन, पण बाकीचे आणि उरलेले 25-30 तर तुम्हाला बिलकुलच म्हणजे ते असे दिसतील की याच्यात काय करू आपण, काहीच नाही करू शकत. पण तरी तुम्हाला गेस वर्कनी ते करावंच लागणार आहे. सोईंग ऑफ इट झालं, ठीक आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स बेस्ट फॉर सोशल कॉस्ट ऑफ कार्बन? इट इज अ मेजर इन मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ सोशल कॉस्ट ऑफ कार्बन. मॉनिटरी व्हॅल्यू काढायची आहे. Long term damage done by ton of CO2 emissions in a given year. Requirement of fossil fuels for a country to provide goods and services to the citizens based on the bargaining. By definition already एका international organization ने दिलेली आहे. What is social cost of carbon? Answer is A. Long term damage done by ton of CO2 emissions. ठीक है. Damage done by CO2, that is social cost of carbon. Answer is A. With reference to pulse production in India, consider the following statements. Black gram can be cultivated as both kharif and rabi. What is black gram? काय ब्लॅक ग्राम? उडद डाळ. हां, उडद तो काळा असतो ना सोल बाहेरचा, दॅट इज ब्लॅक ग्राम. आणि ग्राम म्हणजे पल्सेस डू नॉट रिक्वायर मच वॉटर टू ग्रो. तर जरुरी नाही की फक्त खरीफमध्येच व्हायला पाहिजे. इट कॅन ग्रो इन रबी ऑल्सो. खरीफ म्हणजे मेन मान्सून सीझन असतो ना आपला खरीफ म्हणजे. रबी इज आफ्टर मान्सून, डिसेंबरपासून. सो पल्सेस कॅन बी ग्रोन इन खरीफ ॲज वेल एज रबी. सो फर्स्ट इज राईट. ग्रीन ग्राम अलोन अकाउंट्स फॉर नियरली हाफ ऑफ द पल्स प्रोडक्शन. आता ग्रीन ग्राम काय आहे? मूग, हिरवा मूग. ठीक आहे. इट अकाउंट्स फॉर नियरली हाफ ऑफ द पल्स प्रोडक्शन. काय वाटतं तुम्हाला? रोज काय खातो आपण? कोणतं डाळ म्हणजे मेजरली यूज होते आपल्याकडे? तूर दाल होते ना. मेजर प्रोडक्शन इज ऑफ तूर दाल या फिर अरहर हिंदी में. सो दिस इज रॉन्ग. आंसर इज 1. सो विदाउट नोइंग एनीथिंग यू कैन गेट आंसर ओनली 1. ठीक है. इन लास्ट 3 decades while the production of kharif pulses has increased, the production of rabi pulses has decreased. दिस इज इन्क्रीज डिक्रीज हे आपल्याला माहीत असणं पॉसिबलच नाही आहे. म्हणून आन्सर त्यांनी 1 ओनली दिलेलं आहे ऑप्शनमध्ये. ठीक आहे. सो ब्लॅक ग्राम कॅन बी कल्टिवेटेड बोथ ॲज खरीफ अँड रबी. Answer is A, only 1. Yes. The crop is subtropical in nature. You know what is subtropical? ऐकलंय मी कालच सांगितलं तुम्हाला. सबट्रॉपिकल ट्रॉपिकल काय आहे? दिस इज इक्वेटर, दिस इज ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. सो वॉट एव्हर लाईज इन बिटवीन इज ट्रॉपिकल. ठीक आहे. आणि जस्ट त्याच्या बाहेरचं असेल थोडंसं. ठीक आहे. ट्रान्झिशनमध्ये, दॅट इज सबट्रॉपिकल. सो क्रॉप इज सबट्रॉपिकल इन नेचर. हार्ड फ्रॉस्ट इज इंजुरियस टू इट. इट रिक्वायर्स at least 210 frost free days and 50 to 100 centimeters of rainfall for its growth. A light well drained soil capable of retaining moisture is ideally suited for the cultivation of such crop. आता क्रॉपची डेफिनेशन दिली आहे म्हणजे काय काय त्याला सुटेबल आहे आणि कोणता क्रॉप आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर दिस इज ॲग्रिकल्चर क्वेश्चन अगेन कम्स इन ह्युमन जिओग्राफी. ठीक आहे. आता याच्यातलं तरी काय म्हटलं 50 ते 100 सेंटीमीटर म्हणजे पाणी कमी लागतं, खूप जास्त पाणी लागत नाही. आता तुम्हाला हे माहीत आहे की याच्यातलं कोणतं सगळ्यात जास्त वॉटर म्हणजे कोणत्या क्रॉपला सगळ्यात जास्त पाणी लागतं? हाय वॉटर रिक्वायरमेंट ज्यूटला आणि शुगर केनला. तर हे 2 तर गेले. ठीक आहे. दिस रिक्वायर्स नियरली 300 सेंटीमीटर. ठीक आहे. वॉटर दिस बोथ.
सो हे दोन तर गेले. आन्सर इज बिटवीन टी अँड कॉटन. आन्सर फ्रॉस्ट फ्री ड्रेस. आता कॉटन इज जनरली, आता तुमच्या NCERT मध्ये वगैरे देऊन आहे, सरळ सरळच लाईनच आहे की कॉटन रिक्वायर्स फ्रॉस्ट फ्री ड्रेस. ठीक आहे ना. 210 फॉस्ट म्हणजे आईस पडलाच नाही पाहिजे. ठीक आहे. टी कॅन बी ग्रोन इन सम हायर प्लेसेस, फॉर एक्झाम्पल दार्जिलिंग. इट इज क्वाईट अ हायर प्लेस. ठीक आहे. तिथे कधी कधी पडतोय, पण कॉटन शुड नेवर बी एक्सपोज टू आईस. ठीक आहे, स्नो. सो आन्सर इज कॉटन ए. Reference to trend in cultivation of sugarcane. Substantial saving in seed material is made when bud chip seedlings are raised in a nursery and transplanted in the main field. आता हे थोडंसं ॲग्रिकल्चर डिटेलमध्ये गेलं. हा पेपरच बऱ्याच पेपर ॲग्रिकल्चरचाच होता. ठीक आहे. हा 2020चा पेपर. ब्लड चिप सेटलिंग. आता हे नवीन टेक्नॉलॉजी का शुगरकेन डेव्हलप करायसाठी. शुगरकेन सीड्स नाही वापरत, आता बड वापरतात. बड चिप सेटलिंग म्हणजे शुगरकेन आपण असतो, त्या बल्ब असतो एक, प्रत्येक इंटरवल नंतर एक छोटे छोटे बल्ब असतात, त्याला ते कापतात. ठीक आहे ना. असं आपल्याला असे छोटे छोटे तुकडे भेटतात. ते तुकडे घेऊन तुम्ही हे बड चिप सेटलिंग नावाचं प्रोसेस करू शकता. ह्या तुकड्यात हा तुकडा एका पॉलिथिनमध्ये टाकतात ते, आणि त्याच्यात मड क्ले सँड पूर्ण 1:1:1 रेशोमध्ये ते पॅक करतात, आणि देन इट विल गो इन टू ट्रान्सप्लांटेशन अँड यू विल गेट शुगरकेन. सो दिस इज अ न्यू टेक्नॉलॉजी. आता काय म्हटलं त्यांनी? Substantial saving in the seed material is made when bud chip settling are used. So this is right. ठीक है. So one is right. So answer is between A and C. When direct planting of sets is done, the germination percentage is better when single budded sets are compared to many buds. म्हणजे जर सिंगल बड तुम्ही लावले त्याच्या चान्सेस आहे जास्त. म्हणजे क्वेश्चनचं म्हणणं काय आहे आन्सरचं, की डायरेक्ट प्लांटिंग जर केली तर जर्मिनेशन चान्सेस कोणाचे जास्ती आहे? जो सिंगल बडेड आहे, मल्टी बडेड नाही. पण बाय लॉजिक मल्टी बडेड शुड हॅव हायर चान्सेस. त्याला जास्ती बड आहे, जास्ती प्रॉबिलिटी आहे ग्रो करायची. सो दिस इज ऑल्सो रॉंग. तर 2 रॉंग झालं. आन्सर इज 1 and 4. ठीक आहे. शुगर केन कॅन बी कल्टिवेटेड युझिंग सेटिंग्स प्रिपेअर्ड विथ टिश्यू कल्चर. ठीक आहे. हे टेक्नॉलॉजी असू शकतं, काही होऊ शकतं टेक्नॉलॉजीमध्ये. इफ बॅड वेदर कंडिशन प्रिवेल्स वेन सेट्स आर डायरेक्टली प्लांटेड, सिंगल बडेड सेट्स हॅव बेटर सर्वायवल. आता परत तेच सेम लॉजिक. सिंगल बडेड सेट्स विल नॉट हॅव ॲडव्हान्टेज, मल्टिपल बड्स विल हॅव ॲडव्हान्टेज. ठीक आहे. आन्सर इज 1 and 4. In the context of India, which one of the following are considered to be practice of eco-friendly agriculture? Eco-friendly agriculture. Crop diversification is eco-friendly. You need to diversify crops. एकच एक क्रॉप तुम्ही लावत गेला, soil will not remain fertile. So this is right. This is right means 1, 2, 3 are right. Now we need to check vertical farming. Vertical farming is not eco-friendly. ठीक आहे. हे आपण बघितलं होतं कम्प्रेन्शनमध्ये एकदा, एक चॅप्टर होता, म्हणजे एक पॅसेज होता वर्टिकल फार्मिंगचाच. अँड देअर दे सेड वर्टिकल फार्मिंग इज नॉट इकॉलॉजिकल सुटेबल. आणि अशी पण इकॉलॉजिकल सुटेबल आहेच नाही वर्टिकल फार्मिंग. ठीक आहे. सो दिस इज रॉंग. आन्सर इज ए. What are the advantages of fertigation in agriculture? Now you need to know what is fertigation. What is fertigation? Fertigation म्हणजे यात 2 टर्म्स आहे. एक आहे फर्टिलायझर, दुसरं काय? फर्टिलायझर आणि इरिगेशन. ठीक आहे. दॅट इज फर्टिगेशन. म्हणजे पाण्यातच तुम्ही फर्टिलायझर सोडाल, वेगळे नाही टाकाल. ठीक आहे. पाण्यातच सोडाल म्हणजे एखादी ड्रिप इरिगेशन वगैरे आहे तर पाईपमध्येच तुम्ही डिझॉल्व करून फर्टिलायझर सोडाल तर ते बरोबर त्याच अमाऊंटमध्ये पोचतील. दिस इज एन्व्हायरमेंटली सुटेबल मेथड. आता काय म्हणतात, कंट्रोलिंग अल्कलिनिटी ऑफ इरिगेशन ऑफ वॉटर इज पॉसिबल. ऑफकोर्स यू कॅन कंट्रोल द अल्कलिनिटी. तुमच्या हातात जर असेल फर्टिलायझर टाकणं, पाण्यात जेवढं पाहिजे तेवढंच टाकाल तर अल्कलिनिटी ॲसिडिटी सगळं मेंटेन करू शकतो आपण आपल्या हिशोबाने. सो दिस इज राईट. एफिशियंट अप्लिकेशन ऑफ रॉक फॉस्फेट अँड ऑल अदर फॉस्फेटिक फर्टिलायझर इज पॉसिबल. application of rock phosphate. Rock phosphate is generally not soluble in water. ठीक आहे. जर सोल्युबलच नसेल तर फर्टिगेशन पॉसिबलच नाही रॉक फॉस्फेट. सो 2 इज रॉंग. तर त्याच्यात 2 नाही आहे. दॅट इज 1, 3 and 4. इन्क्रीज अवेलेबिलिटी ऑफ न्यूट्रियन्स टू द प्लांट्स इज पॉसिबल. ऑफकोर्स त्या फॉर एक्झाम्पल ड्रिप इरिगेशन प्रॉपर प्लांट्सपर्यंत जाईल, ते इकडे तिकडे जाणार नाही. रिडक्शन इन द लिचिंग ऑफ केमिकल न्यूट्रियन्स इज पॉसिबल. येस, रिडक्शन इन लिचिंग. व्हॉट इज लिचिंग? काय? नाही 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 नाही. लिचिंग म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हा
सॉईल बेड आहे, ठीक आहे. हे पूर्ण सॉईलची एक थिकनेस आहे सॉईल. आता जर मी खूप फोर्सनी पाणी याच्यात टाकलं, त्यात फर्टिलायझरचं खूप फोर्सनी पाणी याच्यात टाकलं मी, दिस वॉटर विल लिस्ट आउट ऑफ दिस कम्प्लीट सॉईल बेड, ठीक आहे. अँड दिस इज कॉल्ड लिचिंग. म्हणजे लिचिंग काय म्हटलं त्यांनी की फर्टिलायझर तुमचे पूर्ण सॉईलमधून पास होऊन जातील. इट इज नॉट पॉसिबल. यू कॅन कंट्रोल इरिगेशन. काय आहे, कंट्रोलिंग वॉटर सप्लाय आहे टू फील्ड्स. जर कंट्रोल वॉटर सप्लाय असेल तर लिचिंग होणार नाही. सो आन्सर इज 1, 3 and 4. सो रिड्यूस द लिचिंग. विच वन ऑफ द फॉलोइंग्स आर मेजर मिनरल्स. आता परत इंडियन गव्हर्नमेंट डिपार्टमेंट ऑफ मिनिस्ट्री ऑफ माइन्स हॅज क्लासिफाईड इंडियन मिनरल्स इंटू मेजर अँड मायनर. लिस्टच देऊ नये, पण आता लिस्ट आपल्याला लक्षात राहणं काही इझी गोष्ट आहे नाही. सो व्हॉट इज द क्लू देअर. जे काही बिल्डिंग मटेरियल्स आहे, सँड, पेबल्स, रॉक्स किंवा मुरुम वगैरे जे असतं ना, दॅट इज ऑल मायनर मिनरल्स. आणि बाकी मेटॅलिक मिनरल्स आर जनरली मेजर मिनरल्स. पण तुम्हाला हे माहीत पाहिजे कोणतं मेटॅलिक आहे कोणतं नाही आहे. दीज ऑल 3 आर मेटॅलिक. दीज आर ऑल मेजर मिनरल्स. एक मिनिट. येस, दीज आर ऑल मेजर मिनरल्स. आन्सर इज डी 2, 3, 4. बेंटोनाइट म्हणजे काय, बेसिकली मुरुम, ठीक आहे. बेंटोनाइट इज अ मुरुम नसतो का तो, क्ले सँड मिक्सचर सगळं, दॅट इज बेंटोनाइट. म्हणून इट इज अ मायनर मिनरल. कन्स्ट्रक्शन मटेरियल इज अ मायनर मिनरल. ओशन मीन टेम्परेचर. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट. Ocean mean temperature is measured to a depth of 26 degrees Celsius isotherm in the southwest Indian Ocean during January and March. Now, what is ocean mean temperature? Now, suppose this is ocean. ठीक आहे. आता इथे म्हटलं आहे आयसोथर्म. व्हॉट इज आयसोथर्म? काय आयडिया आयसोथर्म? आयसोथर्म म्हणजे लाईन जॉईनिंग पॉईंट्स ऑफ इक्वल टेम्परेचर. जिथे तिथे इक्वल टेम्परेचर. फॉर एक्झाम्पल इथे असेल इक्वल टेम्परेचर, इथे असेल इक्वल, इथे असेल ते 26 डिग्रीज, इथेही 26 डिग्री असेल, इथे असेल. सो दिस इज आयसोथर्म. त्यांनी काय म्हटलं आहे, OMT इज मेजर टू अ डेप्थ ऑफ 26 डिग्री आयसोथर्म. म्हणजे हा 26 डिग्रीवाला आयसोथर्म आहे. 26 डिग्री सेल्सिअस या पूर्ण लाईनवर 26 डिग्री सेल्सिअस आहे, ठीक आहे, ओशनच्या खाली इन द साऊथ वेस्ट इंडियन ओशन ड्युरिंग जानेवारी मार्च. आणि ही डेप्थ कुठे भेटेल म्हणे तो आपल्याला अंदाजीन 129 मीटर्स. पॉसिबलच नाही आहे की एक्झॅक्ट एवढ्या मीटरवर आपल्याला अशी वेव्ह भेटेल, ठीक आहे ना. अशी स्ट्रेट लाईन कधीच भेटणार नाही. आन्सर इज रॉंग. बेसिकली हे तुम्हाला 26 डिग्री आयसोथर्म कुठे भेटेल, नियरली 50 to 100 मीटर्समध्ये भेटून जाईल, ठीक आहे. सो आता इथे आलोच आहे आपण. तर इफ यू नो एक्झाम्पल दिस इज ओशन, तर टेम्परेचर आपण जर ओशन डेप्थमध्ये गेलो तर टेम्परेचर विल इन्क्रीज ऑर डिक्रीज. डेप्थमध्ये गेल्यावर काय होईल टेम्परेचर. म्हणजे बेसिकली इथलं टेम्परेचर जास्त आहे की इथलं, ए जास्त आहे की बी जास्त आहे. नो, ए जास्त आहे. यू टेम्परेचर विल डिक्रीज ॲज वन गो फ्रॉम टॉप टू बॉटम. प्रेशर वाढेल, बरोबर आहे. प्रेशर एकदम एक्स्ट्रीम प्रेशर राहील इथे, ठीक आहे. आणि टेम्परेचर प्रेशर आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. बेसिकली तो पण नाही आहे. डायरेक्ट इन्सुलेशन कुठे, वरच आहे ना. आतमध्ये काही सोर्सच नाही आहे हीटचा. जो काही वरच आहे. सरफेस टेम्परेचर विल ऑलवेज बी हायर दॅन डेप्थ, ठीक आहे. ठीक आहे, दिस इज रॉंग. OMT कलेक्टेड ड्युरिंग जानेवारी मार्च कॅन बी युज्ड इन असेसिंग अमाऊंट ऑफ रेनफॉल इन मॉन्सून. आता बेसिकली मॉन्सून म्हणजे जानेवारी मार्चपर्यंत. मॉन्सून कधी सुरू होईल, जूनमध्ये. तर त्याच्या आधी जर तुम्ही याची स्टडी केली तर ऑफकोर्स इट कॅन बी हेल्पफुल. ओशन टेम्परेचर हॅज अ इफेक्ट ऑन मॉन्सून इन इंडिया. For that you need to know the monsoon cycle, but this is not the time. We will see in another class. So the answer is B, only 2. With reference to chemical fertilizers in India. आता थोडासा इकॉनॉमीचा क्वेश्चन झाला, ठीक आहे. At present, retail price of chemical fertilizers is market driven and not administered by the government. काय वाटतं तुम्हाला? रॉंग आहे? बरोबर आहे, रॉंग आहे. इट इज नॉट administered by it is administered by the government, ठीक आहे ना. फॉर एक्झाम्पल युरिया, दिस इज नायट्रोजन बेस्ड फर्टिलायझर. आणि अदर युरिया आणि अदर्स दीज आर नॉन नायट्रोजन बेस्ड फर्टिलायझर. फॉर एक्झाम्पल फॉस्फेट, पोटॅशियम, अजूनही आहे. पण बेसिकली हे युरियाची MRP गव्हर्नमेंट ठरवतं, ठीक आहे. आणि बाकी जे मिनरल्स आहे गव्हर्नमेंट इज सबसिडाईज करतं कंपनीला जे बनवत आहे. आणि मग ती कंपनी कमी भावात समोर विकेल, ठीक आहे.
So basically it is administered by completely by government, not private. ठीक है, so this is wrong. One is wrong. Okay. Ammonia, which is input of urea, is produced from natural gas. Yes, it is produced from natural gas. Sulfur, which is raw material for phosphoric acid fertilizer, is a byproduct of oil refinery. Yes, it is a byproduct of oil refinery. So majority fertilizer industry जे आहे तुम्हाला गॅस पाईपलाईन किंवा ऑइल रिफायनरीच्या बाजूला दिसते. ठीक आहे. And those are the major inputs. So answer is 2 and 3. Desert National Park. कुठे असेल डेझर्ट नॅशनल पार्क? राजस्थानमध्ये. सो इट इज स्प्रेड ओवर 2 districts. येस, इट इज स्प्रेड ओवर 2 districts, जैसलमेर अँड बाड़मेर. सो 1 इज राईट. काय झालं इथे? आलं नाही का पूर्ण? देर इज नो ह्युमन हॅबिटेशन. नो ह्युमन हॅबिटेशन असणार आहे. कोणत्या नॅशनल पार्कमध्ये काहीतरी ट्रायबल पॉप्युलेशन राहील, काहीतरी राहील. भलेही खूप कन्स्ट्रक्शन नाही राहणार, पण काहीतरी पॉप्युलेशन राहणारच आहे. So this is wrong. 2 is wrong. I think last option must be 1, 2, 3. So answer is C, 1 and 3. Natural habitats of Great Indian Bustard. This is also right. Great Indian Bustard is highly endangered species. 1 and 3. Siachen Glacier is situated to the what? आता तुम्हाला हे कसली गोष्ट होत आहे? जम्मू काश्मीरची गोष्ट होत आहे. ठीक आहे ना. फॉर एक्झाम्पल दिस इज जम्मू काश्मीर. अक्साई चेन. कुठे अक्साई चेन? चीनला लागून आहे. दिस इज ऑलमोस्ट चायना ऑक्युपाइड इंडिया असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. गिलगिट समवेअर हियर इन पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर. ठीक आहे. नुब्रा Valley is somewhere here. Leh is just below Nubra Valley, and Siachen Glacier is above Nubra Valley. ठीक है. So this is Siachen Glacier, this is Aksai Chin, this is Nubra Valley, this is Leh, and this is Gilgit. So answer is north of Nubra Valley. East of Aksai Chin चीन मध्ये गेला. West of Aksai Chin ठीक है. East of Aksai Chin will go in China. ईस्ट ऑफ ले नाही, नॉर्थ ऑफ ले. तर नॉर्थ ऑफ ले आणि नॉर्थ ऑफ नुब्रा व्हॅली असतं तर मग कन्फ्युजन असतं. पण आता इथे नॉर्थ ऑफ ले लिहूनच नाही आहे. सो आन्सर इज नॉर्थ ऑफ नुब्रा व्हॅली. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट? 36% ऑफ इंडियाज डिस्ट्रिक्ट्स क्लासिफाय अंडर ओव्हर एक्सप्लॉयटेड क्रिटिकल बाय सेंट्रल ग्राउंड वॉटर अथॉरिटी. तर बेसिकली ही सेंट्रल ग्राउंड वॉटर अथॉरिटी डिस्टिंग्विश करते सिटीजला इंडियामधल्या बेस्ड अपॉन हाऊ दे आर युझिंग देअर ग्राउंड वॉटर, हाऊ एक्सटेन्सिव्हली दे आर युझिंग देअर ग्राउंड. फॉर एक्झाम्पल एक रेशो काढतात. ते रेशो म्हणजे किती तुम्ही ड्राफ्ट काढला, ड्राफ्ट ऑफ ॲन्युअल वॉटर म्हणजे किती तुम्ही एक्स्ट्रॅक्ट केलं ग्राउंड वॉटर डिवायडेड बाय रिचार्ज कॅपॅसिटी. ठीक आहे. त्याची अवेलेबिलिटी ऑफ ग्राउंड वॉटर. म्हणजे तुम्ही काढत समजा 10 आहे, रिचार्ज 9च होत आहे. सो यू आर ओव्हर एक्सप्लॉटिंग इट. म्हणजे रिचार्जच होत नाही आहे ते. म्हणजे काही दिवसांनी ते संपणार आहे. सो दॅट इज अबाव 100% तुम्ही हे करताय. तर त्याच हिशोबाने यांनी काय केलं, 4 भागात हे डिवाइड केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल इफ इट इज लेस दॅन 70%, दिस रेशो इज लेस दॅन 70%, देन इट इज कॉल्ड एज सेफ ग्राउंड. दिस डिस्ट्रिक्ट्स आर सेफ विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड वॉटर. इफ इट इज 70 to 90%, दिस इज सेमी क्रिटिकल. If it is 90 to 100%, this is critical. And if it's more than 100%, it is over exploited. So basically इथे काही गरज नव्हती याची, पण ठीक आहे. दिस इज रॉंग स्टेटमेंट. 36% नाही आहे, कमी आहे. ओव्हर एक्सप्लॉयटेड हार्डली 17% आहे आणि क्रिटिकल 5% आहे. सो दिस कम्स आउट टू बी 21% आसपास येईल. पण जनरली हे असे डेटा जे असतात ना, बिलकुल पिन पॉईंट डेटा टेंड्स टू बी रॉंग. आता मग अशी 129 मीटर्सवाला आलं होतं, ते पण रॉंग होतं. नॉट एव्हरी टाईम, बट यू कॅन अज्युम इट इफ यू डोंट नो. CWA was formed under Environment Protection Act. Yes, it is a statutory authority under EPA Act. India has largest area under groundwater irrigation in the world. This is also right. India is largest under groundwater irrigation. सगळ्यात जास्त इरिगेशन ग्राउंड वॉटरनीच होत आहे. वेल्स, ट्यूब वेल्स, कॅनलपेक्षाही.
सो आन्सर इज 2 and 3 बी. ओके, आता हा क्वेश्चन थोडासा जॉग्राफीच्या डिटेलमध्ये गेला. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. जेट स्ट्रीम ओव्हर द नॉर्दर्न हेमिस्फिअर ओनली सम सायक्लोन्स डेव्हलप अँड आय. टेम्परेचर इनसाइड अँड eye of the cyclone is nearly 10 degrees lesser than that of surrounding. Now you need to know what is cyclone, you need to know what is jet stream. काही एलिमिनेट होते का बघू आपण, एक मिनटं थांबा. नाही होत, ठीक आहे. सो जनरली विल टॉक अबाउट जेट स्ट्रीम. शॉर्टमध्ये सांगतो मी, खूप डिटेलमध्ये नाही. याच्या डिटेलमध्ये गेलं तर थोडंसं प्रॉब्लेम होईल. सो दिस इज अर्थ, दिस इज इक्वेटर, हाय टेम्परेचर. दिस इज अ लो प्रेशर बेल्ट, वी कॉल्ड इज इक्वेटोरियल लो. दिस इज अ लो प्रेशर बेल्ट. जस्ट त्याच्यात थोडासा वर 30 डिग्रीच्या आसपास यू विल फाइंड अनदर हाय प्रेशर बेल्ट, सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट. यू नीड टू नो दिस इन जॉग्राफी. आता मी बेसिकपासून नाही जाऊ शकत, ठीक आहे ना, थोडा वेळ नाही आपल्याकडे. सो जनरली एअर मूव्स फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर. अजून एक इथे आहे सब पोलार लो. सो जनरली एअर मूव फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर इन दिस डायरेक्शन, ठीक आहे. आता मी ही डायरेक्शन का दिली आहे, कारण की इन नॉर्दर्न हेमिस्फियर, दिस इज नॉर्थ हेमिस्फियर, देर इज अगेन वन फोर्स कॉल्ड एज कोरिओलिस फोर्स विच विल डिफ्लेक्ट दिस विंड इन whichever direction is going, it will deflect in right direction. It's right. आपला राईट नाही, त्यांचा राईट. फॉर एक्झाम्पल ही विंड सब ट्रॉपिकल हाय टू सब पोलार लो चालली आहे, तर दिस विल बी समथिंग लाईक दिस. प्रेशर डिफरन्स असा आहे, पण ड्यू टू वन फोर्स इट टेंड्स टू मूव राईट. सो जे जेट स्ट्रीम्स आहे, आता ही एक सायकल होते पूर्ण. हे थोडंसं कळायला कठीण आहे. जनरली व्हॉट हॅपन्स, फॉर एक्झाम्पल दिस इज इक्वेटर अँड दिस इज high pressure belt, this is low pressure belt. So air moves from high to low. इक्वेटरवर टेम्परेचर जास्ती असतं, एअर विल स्टार्ट रायझिंग, एक्सपांड होईल, एअर विल स्टार्ट रायझिंग अँड ॲट सम पॉईंट इट विल अगेन स्टार्ट कमिंग बॅक टुवर्ड्स दिस हाय प्रेशर. का बरं? कारण की इथून एक विंड चालली अशी. सो दिस विल टेम्परली बी वॉइड ऑफ विंड. इथे एक थोडं व्हॅक्यूम क्रिएट होऊन जाईल ही एअर इकडे झाल्यामुळे. त्याच्यामुळे वरची एअर इथे खाली सबसाईड होईल आणि हे सायकल कंप्लीट करायला ही एअर पण इकडे येईल, ठीक आहे. आता काय होईल, जर हे आपण जास्ती वर गेलो, फॉर एक्झाम्पल सम ऑफ दिस एअर कॅन रीच इवन अबाव दिस पॉईंट. दिस इज ट्रोपोस्फेरिक लेवल, ठीक आहे. ट्रोपोस्फिअर माहिती आहे, ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मिझोस्फिअर, लेअर्स ऑफ ॲटमॉस्फिअर. जर आपण याच्या वर गेलो अजून, तर खालचं जे अर्थमुळे जे फ्रिक्शनल फोर्सेस डेव्हलप झाले ते विंडवर ॲक्टच करणार नाही. अँड धिस विंड विल स्टार्ट मुव्हिंग. म्हणजे ही जर अर्थ आहे, मी हा जो सायकल काढला हा थोडासा असा काढला आहे, हा डब्बा जो आहे ना माझा हा असा आहे. सो दिस विंड विल स्टार्ट मुव्हिंग अराउंड द अर्थ. म्हणजे डायरेक्शन चेंज होईल त्याची बिकॉज ऑफ कोरिओलिस फोर्स. कोरिओलिस फोर्स, दिस विंड विल स्टार्ट मुव्हिंग इन द राईट डायरेक्शन. राईट डायरेक्शन म्हणजे काय, दिस डायरेक्शन, दिस इज ईस्ट, सॉरी दिस इज वेस्ट अँड दिस इज ईस्ट. खाली पण राईट डायरेक्शनमध्येच जाईल तो विंड, बिकॉज फ्रिक्शनल फोर्स इज नथिंग. सो हे बघा, हे थोडंसं कळायला कठीण आहे, तुम्हाला नाही कळणार आहे काय सुरू आहे. आता आय एम टॉकिंग फॉर यूट्यूब समजा. सो बेसिकली जेट स्ट्रीम आर अप्पर ट्रोपोस्फेरिक विंड. इफ दिस इज ट्रोपोस्फियर, सो जेट स्ट्रीम विल बी अबाउ ट्रोपोस्फियर. These are upper tropospheric wind without any frictional force, will be completely devoid of any frictional force and try to shift right in northern hemisphere and left in southern hemisphere. आता लेफ्ट इन सदर्न हेमिस्फिअर म्हणजे काय, कारण की असा विंड फ्लो होतो सदर्न हेमिस्फिअरमध्ये, असा विंड फ्लो होईल नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये. सो इन बोथ केसेस विंड विल फ्लो फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. हेन्स ऑल जेट स्ट्रीम्स आर कॉल्ड एज वेस्टर्लीज बिकॉज दे आर फ्लोइंग फ्रॉम वेस्ट, ठीक आहे, अँड प्रेझेंट इन बोथ द हेमिस्फिअर. So in our question, jet stream occur only in northern hemisphere is wrong, ठीक है. हे परत इथे ओनली आलं, यू कॅन गेस दॅट दिस इज रॉंग. ओनली सम सायक्लोन्स डेव्हलप अँड आय. आता सायक्लोन, व्हॉट इज सायक्लोन? सायक्लोन इज अ लो प्रेशर सिस्टीम. जेव्हा सायक्लोन डेव्हलप होईल
तुम्हाला माहिती आहे सायक्लोन काही असा दिसतो जर आपण वरून बघितला तर, ठीक आहे ना. एखादी मॅप जर असेल IMDचा, त्यात तुम्ही बघा सायक्लोन असा दिसेल आपल्याला काहीतरी. याच्यात आतमध्ये इट इज अ लो प्रेशर सिस्टीम, बाहेर हाय प्रेशर सिस्टीम, ठीक आहे. आणि प्रेशर अँड टेम्परेचर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, ठीक आहे. जिथे लो प्रेशर आहे तिथे टेम्परेचर जास्ती आहे, जिथे हाय प्रेशर आहे तिथे टेम्परेचर कमी आहे. याने काय म्हटलं, टेम्परेचर इनसाइड एन आय, दिस इज एन आय, जो मधातला सर्कल आहे दॅट इज आय, वी कॉल इट एज एन आय, एक्स्ट्रीमली लो प्रेशर. टेम्परेचर इनसाइड एन आय ऑफ सायक्लोन इज नियरली 10 डिग्री लेस दॅन दॅट ऑफ सराउंडिंग. म्हणजे काय म्हटलं यांनी, याच्यातलं टेम्परेचर कमी राहील बाहेरपेक्षा. बरोबर कसं आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, कमी नाही जास्ती राहील याच्यातलं टेम्परेचर, ठीक आहे. सो दिस इज रॉंग, दिस इज ऑल्सो रॉंग, आन्सर इज ओनली 2. वॉटर जेट स्ट्रीम त्यासाठी मला बराच वेळ लागेल, म्हणजे अर्धा तास लागू शकतो जेट स्ट्रीम सांगायला तुम्हाला, ठीक आहे ना. सो वी विल नॉट सी हिअर. देर विल बी सम क्लासेस फॉर दिस बॅच ऑफ 2024 स्टुडंट्स, तर त्यात मी थोडंसं सांगू शकेल. आता सध्या तर नाही, PYQमध्ये तर मी जेट स्ट्रीम डिटेलमध्ये नाही सांगू शकणार. वी नीड टू गो फॉरवर्ड. लास्ट क्वेश्चन ऑफ दिस पेपर. अमंग द फॉलोइंग टायगर रिझर्व्स विच वन ऑफ द फॉलोइंग हॅज लार्जेस्ट क्रिटिकल टायगर हॅबिटॅट. जिम कॉर्बेट कुठे आहे, उत्तराखंड. रणथंबोर राजस्थान. नागार्जुना सागर श्रीशैलम इज इन आंध्र प्रदेश तेलंगणा बॉर्डर. सुंदरबन्स हे तर माहीत असेल, वेस्ट बेंगल. लार्जेस्ट क्रिटिकल टायगर हॅबिटॅट इज इन नागार्जुना सागर श्रीशैलम. दिस इज द लार्जेस्ट टायगर रिझर्व इन इंडिया. सुंदरबन्स आर लार्जेस्ट मँग्रोव फॉरेस्ट इन इंडिया, largest wetland of India. Corbett, highest density of tiger in India. Okay, so we are done with 2020 paper. Let us move on to some questions of 2021.